का सीना चीर के अब आवाज निकलनी चाहिए। जो सत्ता भ्रष्टाचार की है वो सत्ता बदलनी चाहिए, वो सत्ता बदलनी चाहिए। आम आदमी की लहर है ये, आम आदमी की लहर है ये, आम आदमी की लहर है ये, आम आदमी की लहर है ये। क्या करो, क्या करो, क्या करो, क्या करो, मुर्दाबाद, मुर्दाबाद, तो बर्बाद किया चीन के हक शरीफों का बेशर्म। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। गुंडागिरी मुर्दाबाद, 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 बीजेपी मुर्दाबाद, मुर्दाबाद। नेते जे आज या ठिकाणी उपस्थित आहे त्या सगळ्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो। केजरीवाल यांच्यापासून ही जे तानाशाही, हुकुमशाही केंद्र शासनामध्ये शक्ती राजकीय स्वरूपाची बसलेली आहे, त्यांना सगळ्यात जास्त भीती जर कोणाची वाटत असेल तर ती अरविंद केजरीवालांची भीती वाटते। त्यांना लोकशाहीची भीती वाटते। झालेल्या इलेक्शनमध्ये लोकसभेच्या 400 पारचा नारा देणारे जेव्हा जनतेने 240 वर आणून आपटले तेव्हा त्यांना कळालं की या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत आहे आणि जोपर्यंत हे संविधान जिवंत आहे तोपर्यंत या देशाला तानाशाहीचा स्पर्श होऊ शकत नाही। हे जनतेने जेव्हा दाखवून दिलं तेव्हा ही तानाशाही अघोरी शक्ती अजून जास्त बिथरली आणि बिथरून अरविंद केजरीवालला खोट्या स्कॅममध्ये बंद केलं। आता सोरेन साहेबांना जेव्हा जामीन मिळाला तेव्हा केजरीवालांना पण जामीन मिळतो की काय या भीतीपोटी परत त्यांनी सीबीआयच्या केसचा ससेमिरा केजरीवालांच्या मागे लावण्याचं षडयंत्र रचलेलं आहे। अरे तुम्ही सीबीआय नाही, तुम्ही अजून एनआयए, अजून कुठल्या तुमच्या शक्ती असतील सगळ्यांचा वापर करा। तुम्हाला काय करायचं असेल तेवढी जबरदस्ती करा, आम्ही तुम्हाला शरण येणार नाही। आजपर्यंत या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशातल्या तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की जे कोण भ्रष्टाचारी, चोर, दरोडेखोर या हुकुमशाही शक्तीला शरण गेलेले आहेत त्या सर्वांना त्यांनी अभय दिलं आहे। त्यांना वाटतं की आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल सुद्धा त्यांच्या समोर घुटणे टेकून त्यांना शरण जातील आणि त्यानंतर ते या देशामध्ये अघोरी साम्राज्य हुकुमशाहीचं आणतील। हे कदापि शक्य नाही। आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, आम्ही मरायला तयार आहोत, पण या देशातली हुकुमशाही वाचली पाहिजे। कॉमन माणूस आज जो होरपळतो आहे तो जगला पाहिजे, शिक्षणाचे अधिकार मिळाले पाहिजे। अरे ज्या माणसांना साधं शिक्षण घेता येत नाही त्यांना चांगल्या शाळा कॉलेज याची व्यवस्था तुमच्या संस्थेने ठेवलेली नाही। ती काय राज्य संस्था चालवताय की काय चालवताय? सगळ्या देशाला भिकारी करून फक्त 10 लोक श्रीमंत करण्याची तुमची ही भारत सरकारची नीती आम्ही चालू देणार नाही। म्हणून आज सगळ्यात जास्त भीती या हुकुमशाही सरकारला, मोदी शहा सरकारला जर कोणाची असेल तर ती अरविंद केजरीवालची आहे। आणि म्हणून अरविंद केजरीवालच्या मागे अशा प्रकारचा ससेमिरा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी लावण्याचा जो प्रयत्न या लोकांनी चालवलेला आहे त्याच्या विरुद्ध आज आम्ही आंदोलन मुंबईमध्ये चर्चगेट या ठिकाणी करून पोलिसांनी आम्हाला इथं अटक करून या ठिकाणी आणलेलं आहे। माझ्या सर्व पोलीस बांधवांना मी सांगू इच्छितो हे आंदोलन अतिशय शांततामय पद्धतीने आहे। संविधानाचे पाईक आम्ही आहोत, कुठल्याही बाबतीतलं उल्लंघन कायद्याचं आमच्याकडून होणार नाही आणि आम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही। कारण बोलणं, आंदोलन करणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे। एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो। कुठल्याही प्रकारचं विध्वंसक कृत्य किंवा नासधूस, कोणाला मारहाण, कुठे काही तोडफोड आमचे लोक अजिबात करणार नाही याची आम्ही सगळ्यांच्या वतीने मी देतो। आणि हे आंदोलन आम्ही अशा प्रकारे पुढे करत राहू। जोपर्यंत केजरीवाल जेलमधून बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार। हा आम आदमी पक्षाचा निर्धार आहे। आम आदमी पक्षाचा लढेंगे, लढेंगे, लढेंगे।